आज आपण बनवतोय एकदम सिंपल आणि टेस्टी अशी शुगर शेंगदाणा चिक्की। जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करत असाल तर तुमच्याकडूनही एकदम इझिली बनून जाईल, एवढी सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी ते शेंगदाणे छान रोस्ट करून घेतले। त्यानंतर त्याला परातीत काढून त्याची जी आहे स्किन आपल्याला पील ऑफ करून घ्यायची आणि नंतर मग याचं कूट बनवून घ्यायचे। कूट आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, व्यवस्थित मीडियम साईजचं बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मिश्रण बनवू त्याची पोळी व्यवस्थित आपल्याला लाटता आली पाहिजे। आणि यातली महत्त्वाची स्टेप म्हणजे हे मेजरमेंट। 1 वाटी जर कूट तुम्ही घेत असाल तर त्याला अर्धा वाटी आपल्याला साखर घ्यायची। साखर जर कमी जास्त झाली तर आपली शुगर चिक्की जी आहे ती बिघडू शकते, त्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या। आणि नंतर मग इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून जी आपण साखर घेतली होती ती आपली यामध्ये ॲड करायची आणि त्याचं पाक होईपर्यंत त्याला छान शिजून घ्यायचे लो फ्लेमवर। तर तुम्हाला कुठल्या पद्धतीची चिक्की आवडते, शेंगदाण्याची, गुळाची की साखरेची, मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचं मत मला नक्की आवडेल। तर हे जे मिश्रण आपल्याला बनवायचे ते पूर्ण लो फ्लेमवर बनवायचे। फ्लेम जर हाय असेल तर करपू शकते आणि याने आपली टेस्ट जी आहे ती बिघडू शकते आपल्या चिक्कीची, त्यामुळे एकदम लो फ्लेमवर हे आपल्याला बनवून घ्यायचे। आणि साखर जी आहे ती आपल्याला जास्त वेळ नाही शिजू द्यायची आहे, जेणेकरून की जर का जास्त शिजली तर शेंगदाण्याची चिक्की जी आहे एकदम कडक होते, जी चावायलाही खूप अवघड जाईल। तर अशा पद्धतीने आपला पाक रेडी झाल्यानंतर ना आपल्याला जो कूट आहे तो यामध्ये ॲड करायचा आणि याचं व्यवस्थित मिश्रण जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे एक परात घेतली, त्यावर तूप लावून घ्यायचं, याला पूर्ण परातीवर पसरून घ्यायचं, जेणेकरून जे आपण मिश्रण यावर टाकणार आहे ते परातीला चिटकणार नाही आणि आपल्याला जी पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची ती व्यवस्थित आपल्याला लाटता येईल। तर इथे तुम्ही मिश्रण बघू शकता, एकदम जाड म्हणजे असं घट्टही नाही आणि पातळही नाही, जसं आपल्याला हवं आहे तसं झालेलं आहे। त्यानंतर मी इथे बेलण्याला सुद्धा तूप लावून घेतलं, जेणेकरून ती बेलण्याला देखील चिटकणार नाही। तर अशा पद्धतीने मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर मिश्रण थंड झाल्यानंतर पोळीही व्यवस्थित लाटता येणार नाही आणि त्याचे कापही बनणार नाही। त्यामुळे हे लवकरच आपल्याला जे आहे स्टेप करायचे आहे। आणि त्यानंतर जे आहे आपल्या आवडीच्या आकारानुसार आपण याचे जे आहे ते काप बनवून घेणार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला या चॅनलवरती अशाच नवनवीन गोष्टी बघायला भेटेल, जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नक्की ते दिसेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बनली आहे आपली एकदम 5 ते 10 मिनिटात रेडी होणारी रेसिपी, इझी, जी उपवासालाही चालते। तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि याचा रिव्ह्यू माझ्याबरोबर नक्की शेअर करा। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।